नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मी शीतल. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण गृहिणी आहोत. बऱ्याच जबाबदाऱ्या आपल्यावर असतात, पण या जबाबदाऱ्या पार पाडताना आपण स्वतःकडे मात्र कधी लक्ष देत नाही किंवा पाहिजे तसं लक्ष देत नाही. आपण नेहमी पार्टीला जातो, लग्नाला जातो किंवा बाहेर जातो, त्यावेळेस आपण छान तयारी करतो. नो मॅटर, आपण छान तयारी करतो. पण जेव्हा आपण घरी असतो त्यावेळेस आपण कधी तयारी करतो का? तर नाही. स्वतःसाठी तयारी करतो का? नाही. किंवा त्यामुळे काय होतं, आपण नेहमी तेच तेच कपडे, तोच गाऊन, तोच जुडा, तो सांभाळा, तेच क्लच, तेच कपडे, नेहमी आपलं तेच असतं. तीच ओढणी गाऊनवर घालण्याची. ठीक आहे ना. आणि मग त्यामुळे कधी कधी आपण आपल्या वयाच्या पेक्षाही जास्त वयस्कर दिसतो. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक छोटीशी आठवण करून देणार आहे. ती म्हणजे स्वतःसाठी दररोज तयार व्हा. ठीक आहे ना. म्हणजे थोडा तरी वेळ काढा आणि स्वतः छान दिसा. नेहमी आपण बाहेर जाताना तयारी करतो, लग्नात तयारी करतो, पार्टीमध्ये तयारी करतो, पण दररोज घरी करतो का? नाही. किंवा एखाद्या वेळेस आपण स्वतःसाठी तयारी करतो का? नाही. तर त्यामुळे आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही दररोज कशा पद्धतीनं अगदी सिंपल मेकअप करू शकता आणि स्वतःला छान फ्रेश फील करू शकता. तर तुम्ही पण अगदी छान तरुण दिसाल, वयापेक्षा लहान दिसाल आणि हो, सगळ्यात महत्वाचं, खूप फ्रेश आणि कॉन्फिडंट फील कराल. तर चला व्हिडिओला सुरू करूया. ही मेकअप करताना नेहमी लक्षात ठेवायचं, अगोदर स्वच्छ फेस वॉश करून घ्यायचा. त्याच्यानंतर यूज करणार आहोत पुन्हा हे वेट वाईप्स आणि पुन्हा एकदा याच्याने क्लीन करून घ्यायचं आहे. नंतर आपण हे जे टोनर आहे ना, ते अप्लाय करून घेणार आहोत. तुम्ही गुलाबजल वगैरे पण यूज करू शकता, कारण आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या स्किनला सगळ्यात जास्त जी गरज असते ती म्हणजे हायड्रेशनची असते. तर त्यामुळे अगोदर आपण आपल्या स्किनला छानपैकी हायड्रेटेड करून घेणार आहोत. त्यासाठी मी घेते आहे इथे हे जॉयचं टोनर. 3 ते 4 सेकंदानंतर आपण लावणार आहोत मॉइश्चरायझर. मी इथे सीटाफिलचं लोशन घेत आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं की आपण आपल्या स्किन टाईप नुसारच मॉइश्चरायझर यूज करायचं आहे. ठीक आहे. मॉइश्चरायझर झाल्यानंतर आपण लावणार आहोत सनस्क्रीन. लक्षात ठेवा, आता उन्हाळा आहे त्यामुळे तुम्हाला स्किनला हायड्रेटेड ठेवायचं आहे आणि सोबतच सन प्रोटेक्शन सुद्धा महत्वाचं आहे. त्यासाठी मी यूज करते आहे हे लॅक्मेचं सनस्क्रीन. आणि हे डेली यूज साठी ना एकदम छान आहे, कारण की याच्यामध्ये ना हे लावल्यानंतर तुम्हाला खूप असं हेवी फील नाही होणार आणि त्यातल्या त्यात ना मेकअप सुद्धा छान टिकून राहतो ह्या सनस्क्रीनमुळे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. दररोज मेकअप करताना नेहमी हेवी फाउंडेशन किंवा कन्सिलर याचा यूज आपण करत नसतो. ठीक आहे. कारण की घरात आपल्याला नेहमी कामं असतात, इकडे तिकडे जावं लागतं, बाहेरही कधी कधी अचानक जावं लागतं. त्यामुळे हेवी जे फाउंडेशन किंवा कन्सिलर किंवा कॉन्टोरिंग वगैरे मस्कारा अशा ज्या हेवी गोष्टी आहेत तर त्या आपण यूज नाही करणार आहोत. त्यामुळे आपण अगदी सिंपल मेकअप करणार आहोत आणि एकदम नॅचरल मेकअप करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे यूज करत आहे ही ग्लो अँड लवलीची बीबी क्रीम. तुम्ही डेली यूज साठी ही क्रीम यूज करू शकता. असं डॉट डॉट पद्धतीने लावून घ्यायचं आणि हे जी ब्युटी ब्लेंडर आहे त्याच्याने तुम्ही पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करू शकता किंवा साधं हाताने सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता.
आता आपला एक छानपैकी बेस तयार झालेला आहे. आता ह्या संपूर्ण बेसला आपण सेट करायचं आहे. मी इथे घेत आहे पॉन्ड्सची नॅचरल ग्लो फेस पावडर. ही डेली यूज साठी खूप परफेक्ट आहे. आपण डेली यूज साठी जो सिंपल असा मेकअप करतो, तर त्यावेळेस तुम्ही ही पावडर यूज करू शकता. खूप छान रिझल्ट आहे याचा. असं हलक्या हाताने अप्लाय करायचं आहे. आपण काय करतो ना, घरीच राहायचंय, मला कुठे बाहेर जायचंय असं म्हणत म्हणत काय करतो, तेच आपलं दररोजचं रुटीन असतं वरती. त्यामुळे काय होतं ना, कधी कधी आपण स्वतःसाठी सुद्धा तयार झालं पाहिजे, हो की नाही? नेहमी बाहेर जातानाच का तयार व्हायचं? स्वतःसाठी सुद्धा तयार व्हायला हवं की नको? स्वतःला सुद्धा वाटायला पाहिजे की हो, आज मी माझ्यासाठी तयार झालेली आहे. आणि ही जी एक्स्ट्राची पावडर आहे ना, ती आपण असं डस्ट ऑफ करून घ्यायची. आता आपण आयब्रो सेट करून घेणार आहोत. काजळ अप्लाय करून घेणार आहोत. फक्त हाफच डोळ्यांना मी काजळ अप्लाय केलेला आहे. त्याच्यामुळे नेहमी लक्षात ठेवायचं, एकदम मोठं काजळ नाही लावायचं, म्हणजे एकदम स्टार्टिंग पासून एंड पर्यंत काजळ नाही लावायचं. नेहमी असं हाफ काजळ लावायचं, म्हणजे फक्त इथून ते फक्त इथपर्यंत काजळ अप्लाय करायचं. त्याच्यामुळे तुमचे जे डोळे असतात ना, ते नॅचरली ते डोळे तुमचे मोठे दिसतात. आता आपण ओठांना लावायचं आहे लिप बाम. मार्सचं हे लिप लायनर घेत आहे. त्याच्याने आपण आपल्या ओठांना आउटलाईन करून घ्यायचे आहे. डेली यूज साठी आपण यूज करणार आहोत ही स्विस ब्युटीची लिपस्टिक. स्विस ब्युटी लिपस्टिकचा शेड आहे डेअर. ही डेली बेसिस वरती खूप छान लिपस्टिक आहे, लॉंग लास्टिक आहे, हायड्रेटेड आहे आणि मला खूप आवडतो हा शेड, मी नेहमी सांगते. एकदम नॅचरल लिप्स वाटतात हे लावल्यानंतर. वाटतच नाही की तुम्ही अप्लाय केलेला आहे काही. थोडंसं ब्लश लावणार आहोत आपण. आपण डेली यूज साठी मेकअप करतो आहे, त्यासाठी मला नाही वाटत हायलायटरची काही गरज आहे. जर तुम्हाला यूज करायचं असेल तर तुम्ही यूज करू शकता. तर हा आहे फायनल लुक, तुम्ही बघू शकता. एकदम सिंपल आणि कमी प्रॉडक्ट यूज करून मी हा लुक तयार केलेला आहे. अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा दररोज छान तयारी करून राहू शकता. दररोज जर सिंपल मेकअप केला आणि अशा प्रकारे जर तुम्ही तयारी केली, छान मेकअप केला, अगदी सिंपल मेकअप केला, तरी सुद्धा तुम्हाला खूप छान फ्रेश वाटेल, एक प्रकारचा कॉन्फिडन्स येईल.
तर ज्यावेळेस तुम्ही अशी छान प्रकारे तयारी करणार, स्वतःसाठी काहीतरी वेळ देणार, स्वतःची काळजी घेणार आणि स्वतःसाठी जेव्हा थोडासा वेळ काढणार, तर तेव्हा तुम्हाला सुद्धा छान वाटेल आणि तुम्हाला सुद्धा अगदी कॉन्फिडंट फील होईल. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.